हॅलो गाईज, अ व्हेरी गुड मॉर्निंग। तर मी सूरज मादे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या ह्या व्लॉगमध्ये। आणि आजचा आपला गणपतीचा 5वा दिवस आहे। दॅट मीन्स आज आहे गौराई मातेचं आगमन। सो त्यानिमित्ताने तुम्हाला वाटतच असेल की मी गाडीत बसून कुठे फिरायला चाललो आहे, तर तसं नाही आहे। ॲक्च्युली आम्ही सगळे मिळून चाललो आहोत आमच्या मामाच्या गावी, कारण मामाच्या गणपतीचं देखील दर्शन घ्यायचं आहे आणि मामाच्या घरी देखील गौरीचं आगमन होतं। सो त्यानिमित्ताने मामा आम्हा सगळ्यांना त्याची गाडी घेऊन घ्यायला आला होता आणि आम्ही सगळे मिळून त्याच्या गाडीत बसून त्याच्यासोबत त्याच्या गावी जात आहोत। सो चला तर मग तुम्ही पण मामाच्या गावी मामाचा गणपती दाखवतो तुम्हाला। सो गाईज, फायनली आपण एंटर झालो आहोत आपल्या सावर्ड्यात। वेट वेट वेट, अरे बाप रे बाप, केवढी गर्दी! साहजिकच आहे, गर्दी तर असणारच, कारण गणपती आले आहेत। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, कोकणात कोकणी माणूस गणपतीला अगदी मनापासून आणि एवढ्या उत्साहाने जातो की विचारूच नका। त्याचं वेल सेट एक्झाम्पल आहे ही गर्दी आणि रोडच्या साईडला लागलेल्या एवढ्या गाड्या। गाईज, गणपती आहेत आणि तुम्ही सावर्ड्यात आलात आणि काही घेतलंच नाही असं होऊच शकत नाही। त्यामुळे आम्ही देखील सावर्ड्यात थांबलो, कारण आम्हाला आमच्या मामाच्या गणपतीसाठी हार, फळे आणि प्रसादी घ्यायचा होता। चला, हार, फळे आणि प्रसादी तर घेऊन झालाच। आता डायरेक्ट पुढचा स्टॉप आहे तो आबिडगाव दत्तवाडी। तर गाईज, फायनली आपण मामाच्या गावी आणि मामाच्या घरी पोहोचलेलो आहोत। हे लाडू मामा चहा पाण्याचा कार्यक्रम येतात येतात। चल, तू बाहेर पड, तू बाहेर पड। सो गाईज, वाडीतल्या सगळ्या लेडीज मंडळी वगैरे मिळून खाली विहिरीवरती जाणार आहेत आणि गौराई मातेची पूजा करणार आहेत आणि त्यानंतरच मग घरी येऊन गौराई मातेला सजवणार आहेत। पाऊस खूप पडतो म्हणून सोबत सर्वेशला घेऊन आलो, छत्री पकडून। सर्वेश बरोबर बघा, मला भिजू नको बघ।
विडा ठेवली नाही. हॅलो गाईज, सो गुड आफ्टरनून. आता मामाच्या घरी गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आता गौरीची सगळी तयारी वगैरे चालू आहे. असून तुम्हाला ती एक झलक दाखवतो. वेट. हा आहे आमच्या मामाचा गणपती आणि इकडे गौरीची सगळी तयारी चालू आहे.
तर गाईज फायनली गौराई मातेची सजावट झाली आहे. खरंच मानलं घरच्या महिला मंडळींना, कारण एवढं उत्कृष्ट आणि उत्तम काम त्यांच्यापेक्षा सुंदर दुसरं कोणी करूच शकत नाही. वाह, गणपती बाप्पा आणि गौराई मातेच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झाले. अहो पण थांबा, अजून दिवस संपला नाही. दिवसाचा शेवट हा गोड भजनानेच होतो आणि गौराई मातेच्या आगमनानिमित्त मामाने त्याच्या घरी भजनाचं आयोजन ठेवलं होतं आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी त्या भजनाचा खूप आणि मनसोक्त आनंद लुटला. तर मंडळींनो, तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.